नमस्कार, मी डॉक्टर शिवहरी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, कर्नाटक राज्याची रजिस्ट्रेशन प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. BAMS असो की BDS MBBS याच्या प्रवेश प्रक्रियेसाठी रजिस्ट्रेशन आवश्यक असतं आणि या संदर्भाने आपण ऑलरेडी काही व्हिडिओ पूर्वी पण पोस्ट केलेले आहेत. बराचसा रिस्पॉन्स पालकांचा, विद्यार्थ्यांचा त्या संदर्भाने आपल्याला आहे. परंतु पालकांच्या जे काही इंट्रॅक्शन होतं रोजचं, त्यातून काही गोष्टी माझ्या निदर्शनास आलेल्या आहेत की बरेचसे जे इंस्टाग्राम अकाउंट असेल, फेसबुक अकाउंट असेल किंवा व्हॉट्सअपलासुद्धा बऱ्याचशा वेगवेगळ्या कन्सल्टन्सीच्या माध्यमातून अगदी कमी बजेटमध्ये BAMS ॲडमिशनचं आमिष जे ते विद्यार्थी व पालकांना दिलं जातं आहे. काही ठिकाणी 12 लाखात कर्नाटकात BAMS करून देऊ, 13 लाखात करून देऊ, अशा पद्धतीचे जे स्टेटस आहे ते बऱ्याच जणांनी मला दाखवले. आणि पालकांच्या सोयीसाठी एक महत्त्वाचा विषय तुम्हाला या ठिकाणी सांगतो अगदी शॉर्टमध्ये. मुळामध्ये बाहेरच्या राज्यातनं कर्नाटकात ॲडमिशन घेत असताना ऑफिशियली फीस 4 लाख रुपये पर इयर आहे, जी की साधारण 18 लाख रुपयाच्या दरम्यान होते. काही केसमध्ये जिथं बल्क ॲडमिशन्स केले जातात त्या ठिकाणी कॉलेजसोबत निगोशिएट करून 15-16 लाखाच्या दरम्यान जे तर कॉलेज फीससाठी तयार होतं आणि 1 लाख रुपये कन्सल्टन्सी फीस आमच्यासारखे जे एज्युकेशन कन्सल्टंट आहेत त्यांची, तर 16-17 लाख रुपयाच्या दरम्यान हे ॲडमिशन होऊ शकतं. हे फिजिबल आहे, पॉसिबल आहे. परंतु बऱ्याचदा 12 लाख रुपये, 13 लाख रुपये जे आमिष दाखवलं जातं आहे, हे फक्त बऱ्याचदा यासाठी दाखवलं जातं की पालकांनी आमच्याकडे एनरोल करावं. 5-50 हजार रुपये त्यांच्याकडून फीस घेतली जाते. तेवढ्या फीसमध्ये शेवटी ॲडमिशन होतच नाही आणि मग शेवटी एक तर ते पैसे बुडीत जातात किंवा त्यातले थोडेफार पैसे वापस देऊन ते विषय जो होतो त्या ठिकाणी क्लोज होतो. परंतु याच्यात सगळ्यात जास्त नुकसान हे विद्यार्थ्यांचं होतं, त्यांच्या पालकांचं होतं. विद्यार्थ्याचं वर्ष वाया जातं, ॲडमिशन त्या ठिकाणी त्यांचं मिस होतं किंवा मग वेळेवर त्यांना खूप साऱ्या ॲडिशनल पैशाची मागणी केली जाते किंवा बजेट जे आहे ते त्यांना वाढवून दिलं जातं आणि मग तिथं पालकांची फसगत होते किंवा बजेट नसताना मग त्यांना ते वर्ष वाया जाऊ नये म्हणून त्या ठिकाणी कॉम्प्रोमाइज करून जास्तीचे पैसे जे आहेत ते त्या ठिकाणी भरावे लागतात. सो कृपया अशा गोष्टींना बळी पडू नका. विद्यार्थी व पालकांना आपल्याकडं ओढण्यासाठीची स्पर्धा खूप लोकांची असते. आता आम्ही पण एवढे व्हिडिओ करतो, काय समाजसेवा तर व्यवसाय आहे, समाजसेवेचा काही अंशी भाग आहे, परंतु शेवटी 2 पैसे यातून मिळावे हाच उद्देश आहे, काही लपून नाही आहे. परंतु कमी पैसे सांगून पालकांना आपल्याकडं ओढायचं आणि तेवढ्या पैशात ॲडमिशन होणं पॉसिबलच नाही आहे तरी त्यांना ते सांगायचं आणि शेवटी त्या विद्यार्थ्याचं एक तर वर्ष वाया जातं किंवा त्या पालकाचा आर्थिक भुर्दंड वाढतो किंवा त्यांचं बजेट नसतानाही त्यांना मग खूप साऱ्या गोष्टी वेगळ्या पद्धतीनं सहन कराव्या लागतात. सो असं आपल्यासोबत होऊ नये म्हणून ॲडमिशन करण्यापूर्वी जे बजेट तुम्हाला जातं आहे ते खरंच पॉसिबल आहे का किंवा कॉलेजचं एवढं कमी बजेट असू शकतं का, हे सगळं आपण पहिले पडताळणी करून घ्यावी आणि त्यानंतरच ॲडमिशनचा निर्णय घ्यावा. बऱ्याचदा कमी पैसे